ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि एक सविस्तर महत्त्वाची बातमी। धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याच्या आधी मागील 24 तासात अनेक घटना घडल्यात। तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रात्री बैठका झाल्या। त्या बैठकांमध्ये नेमकी काय चर्चा झाली पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सोमवारी रात्री शिक्कामोर्तब झालं। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातले धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार हे स्पष्ट झालं होतं आणि तसंच घडलं। मंगळवारी सकाळी 11:15 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली। धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांच्या गोटात अनेक घडामोडी घडल्या। नेत्यांनी प्रचंड खलबतं केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा केली। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांना संतोष देशमुख हत्ये प्रकरणाचं गांभीर्य सांगितलं। सरकारच्या भविष्यात वाढणाऱ्या अडचणी देखील मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितल्या। बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुरेश धस यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली। धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलंय। देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मात्र मिळतो हे मला या ठिकाणी मिळालं। सोमवारी रात्री वेगवान घडामोडी घडत होत्या, त्यामुळे अनेक चर्चा सुरू होत्या। देवेंद्र फडणवीस देवगिरीवर गेल्याची चर्चा रंगली। वेगवेगळ्या ठिकाणी नेत्यांची खलबतं सुरू होती। संतोष देशमुखांच्या हत्येच्या धक्कादायक फोटोंमुळे राजकीय वातावरण तापलं। या सगळ्या परिस्थितीची जाणीव असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासून आग्रही होते। मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा केली। धनंजय मुंडेंनाही मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगितलं, मात्र धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते। परिणामी देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला। राजीनामा देणार नसाल, राज्यपालांना पत्र लिहून मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली। त्यानंतर वातावरण बदललं। सोमवारी रात्री पुन्हा धनंजय मुंडे यांना उद्या राजीनामा द्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। परिणामी सोमवारी सकाळी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। धनंजय मुंडे राजीनाम्यासाठी तयार नव्हते। परिणामी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवारांनी घ्यावा असं सुतोवाच देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना केलं। अखेर सोमवारी रात्री अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितला आणि एका वादावर पडदा पडला। मात्र आता धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी होत असल्यानं नव्या वादाला सुरुवात झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।